नमस्कार. जॉब माझ अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, झडपीची आरोग्य सेवकाची भरती ही पुढील महिन्यातील सेकंड वीकमध्ये होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार 10 जूनपासून एक्झाम सुरू होण्याची शक्यता आहेत. त्यासाठी आपण आरोग्य सेवकमधील तांत्रिक विषय जो आहे त्या तांत्रिक विषयातील काही महत्त्वपूर्ण प्रश्न, त्या संबंधातील फॅक्ट आपण इथे जाणून घेणार आहोत मित्रांनो, जे की तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये उपयुक्त पडेल. यामध्ये आपण 80 मार्काचा जो तांत्रिक विषय आहेत आरोग्यसेवक भरतीसाठी, त्यासाठी आपण सिलेबसनुसार प्रत्येक टॉपिक येथे आपण घेणार आहोत. त्या संबंधित काही महत्त्वपूर्ण असे प्रश्न आणि त्या प्रश्नाच्या व्यतिरिक्त त्या संबंधित महत्त्वपूर्ण असे फॅक्ट आपण इथे जाणून घेणार आहोत. त्या फॅक्टच्या माध्यमातून आणि प्रश्नांच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण माहिती इथे मिळून जाईल. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण आणि नीट लक्ष देऊन ऐका. याच्या आधी आपण एक व्हिडिओ गुरुत्वाकर्षण म्हणजेच ग्रॅव्हिटेशनवर अपलोड केलेला आहे. आज आपण मूलद्रव्याची आवर्त सारणी या विषयावर चर्चा करूयात. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा, पहिला प्रश्न आहे, मूलद्रव्याचे प्रथम वर्गीकरण कोणी केले? म्हणजेच मूलद्रव्याचे वर्गीकरण करण्याचा सर्वप्रथम प्रयत्न कोणी केला? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, डोबेरायनर याने मूलद्रव्याचं वर्गीकरण करण्याचा प्रथम प्रयत्न केला होता, जो की त्याने. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मूलद्रव्याचं प्रथम वर्गीकरण हे डोबेरायनर या शास्त्रज्ञाने केलेलं होतं. याच्याबद्दल आणखी काही माहिती बघा. डोबेरायनर या शास्त्रज्ञाने 1817 साली, जो की जर्मन भौतिक शास्त्रज्ञ होता, यांनी मूलद्रव्याचं वर्गीकरण करण्याचा सर्वात जुना प्रयत्न केला होता. 1829 त्याने शोधून काढले की तो 3 गटांमध्ये व्यवस्था करू शकतो. म्हणजेच डोबेरायनरची त्रिके हे त्याचा पहिला प्रयत्न होता. त्यानंतरचा प्रश्न बघा. दुसरा प्रश्न आहे, घटकांच्या वर्गीकरणाशी संबंधित लॉ ऑफ 3 कोणी मांडला? म्हणजेच घटक म्हणजेच इथे मूलद्रव्याच्या वर्गीकरणाच्या संबंधित जो की लॉ ऑफ 3 आहे हा कोणी मांडला? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, डोबेरायनर या शास्त्रज्ञाने. लॉ ऑफ 3 म्हणजेच त्रिके असा त्याचा अर्थ होतो. तर प्रश्न फिरून जर आला तर या प्रकारे असू शकतो की मूलद्रव्याच्या वर्गीकरणाच्या संबंधित लॉ ऑफ 3 कोणी मांडला? तर लॉ ऑफ 3 हा डोबेरायनर या शास्त्रज्ञाने 1817 या साली मांडला. हे लक्षात असू द्या. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3. तिसरा प्रश्न आहे, मूलद्रव्याच्या वर्गीकरणाशी संबंधित अष्टकचा नियम कोणी मांडला? तर याचं बरोबर उत्तर असेल न्यूलँड या शास्त्रज्ञाने मूलद्रव्याच्या वर्गीकरणाच्या संबंधित अष्टकचा नियम मांडला होता. त्यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 4, जर मूलद्रव्ये अणुवजनाच्या वाढत्या क्रमाने लिहिली तर प्रत्येक 8व्या मूलद्रव्यामध्ये त्याच्या आधीच्या घटकाप्रमाणेच गुणधर्म असतील. हा नियम कोणता आहे? म्हणजेच मूलद्रव्य हे त्याच्या वाढत्या वजनाच्या म्हणजेच चढत्या क्रमाने मांडली तर प्रत्येक 8व्या मूलद्रव्यामध्ये त्याच्या आधीच्या मूलद्रव्याप्रमाणेच गुणधर्म असतील. म्हणजेच पहिल्या मूलद्रव्यामध्ये जे गुणधर्म असतात तेच गुणधर्म 8व्या मूलद्रव्यात असतात, असा जो नियम आहे हा नियम कोणी मांडला? तर हा नियम मित्रांनो हा न्यूलँडच्या अष्टकाचा नियम आहे, ज्यामध्ये सांगितले आहेत की पहिल्या मूलद्रव्याचे जे गुणधर्म असतात तेच गुणधर्म 8व्या मूलद्रव्यात असतात, असा हा न्यूलँडच्या अष्टकाचा नियम आहे. त्यानंतर प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 5 बघा. प्रश्न क्रमांक 5 आहेत, मूलद्रव्याचे रासायनिक आणि भौतिक गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल आहे. हा नियम कोणी मांडला? प्रश्न पुन्हा एक आहे, मूलद्रव्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म
हे त्याच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल आहेत. हा नियम कोणी मांडला? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, मेंडेलीव या शास्त्रज्ञाने मूलद्रव्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल आहे असा नियम मांडला. तर बघा, मेंडेलीवच्या आवर्त सारणीचा जो नियम आहे तो आहे मेंडेलीव इव्हानोविच मेंडेलीव हे दिमित्री इव्हानोविच मेंडेलीव हे रशियन शास्त्रज्ञ होते. मेंडेलीवने मूलद्रव्याचे वर्गीकरणात सर्वात मोठे योगदान दिले. मेंडेलीवने सर्वप्रथम मूलद्रव्याचे त्याच्या गुणधर्माच्या आधारे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. प्रश्न ऐका मित्रांनो, मूलद्रव्याचं सर्वात प्रथम वर्गीकरण करण्याचा प्रयत्न हा डोबेरायनरने केला. तर मूलद्रव्याचे त्यांच्या गुणधर्माच्या आधारे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न सर्वप्रथम कोणी केला असेल? तर असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर असेल मेंडेलीव यांनी. मेंडेलीवच्या मूलद्रव्याच्या वर्गीकरणालाच मेंडेलीवची आवर्त सारणी असे म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6 बघा, मेंडेलीवच्या मते मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याचे आवर्ती फल असते. कशाचे आवर्ती फल असते? तर याच्या आधी आपण प्रश्न बघितले मित्रांनो. मेंडेलीवच्या मते मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या ऑप्शन बघा, तर हे त्याच्या अणुवजनाच्या म्हणजेच अणुवस्तुमानाच्या आवर्ती फल असते असा नियम त्यांनी मांडला आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 7 बघा. प्रश्न क्रमांक 7 आहेत, कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम पिरियॉडिक टेबल तयार केले? म्हणजेच सर्वप्रथम कोणी मूलद्रव्याची आवर्त सारणी जी आहे ती तयार केली होती? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, मेंडेलीव या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम पिरियॉडिक टेबल म्हणजेच मूलद्रव्याची आवर्त सारणी तयार केली होती. त्यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक 8, आधुनिक आवर्त सारणीचा सिद्धांत कोणी मांडला? म्हणजेच आधुनिक आवर्त सारणीचा जनक कोण? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, मोसले हा आधुनिक आवर्त सारणीचा जनक आहे. तर बघा मित्रांनो, आवर्त सारणीचा जनक हा मेंडेलीव आहे आणि आधुनिक जी आवर्त सारणी सध्याची आपण वापरत आहेत ती त्याचा जनक आहे मोसले. प्रश्नामध्ये कन्फ्युजन होऊ नका. आधुनिक आवर्त सारणीचा जनक मोसले आहेत आणि आवर्त सारणीचा जनक हा मेंडेलीव आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9, मेंडेलीवच्या आवर्त सारणीतील मूलद्रव्याच्या वर्गीकरणाचा आधार कोणता होता? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, अणुवस्तुमान हे मेंडेलीवच्या आवर्त सारणीतील वर्गीकरणाचा आधार होता. अणुवस्तुमान म्हणजेच ॲटॉमिक मास हे त्याचा उत्तर असेल. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 10, आधुनिक आवर्त सारणीतील मूलद्रव्याच्या वर्गीकरणाचा आधार कोणता होता? तर जी आधुनिक आवर्त सारणी आहे जी सध्या आपण वापरत आहेत त्याच्या मूलद्रव्याच्या वर्गीकरणाचा आधार काय आहेत? तर त्याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, अणुक्रमांक हा आधुनिक आवर्त सारणीच्या मूलद्रव्याच्या वर्गीकरणाचा आधार आहे, म्हणजेच ॲटॉमिक नंबर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आधुनिक आवर्त सारणीबद्दल काही विशेष गुणधर्म जाणून घेऊयात आवर्त सारणीच्या संबंधात. तर बघा, आवर्त सारणीच्या डावीकडून उजवीकडे जात असताना म्हणजेच आवर्त सारणीमध्ये बघा ज्या उभ्या रेषा असतात त्या एक कॉलम असतात म्हणजेच वर्ग असतात आणि ज्या आडव्या रेषा आहेत, जे आडवे कॉलम, जे आडवे बॉक्स आहेत त्यांना आपण आवर्त असे म्हणतो. तर यामध्ये आवर्त जी आहेत त्या आवर्तासंबंधित इथे नियम आपण बघूयात. या आवर्तासंबंधित नियमाबद्दल परीक्षेला प्रश्न येईल. तर बघा नियम बघा, पहिला नियम आहे, आधुनिक आवर्त सारणीच्या डावीकडून उजवीकडे जात असताना धातूचे गुणधर्म कमी होतात आणि अधातूचे गुणधर्म वाढतात. तर बघा आवर्त सारणी जशी की इथे आहेत, आधुनिक आवर्त सारणीमधील आपण जसजसं डावीकडून उजवीकडे जाऊ तसे जे धातू असतात त्या धातूचे गुणधर्म कमी होतात आणि अधातू जे काही तत्व आहेत त्यांचे गुणधर्म वाढतात. त्यानंतर बघा ऑप्शन क्रमांक 2,
आवर्त सारणीच्या डावीकडून उजवीकडे जात असताना घटकांची म्हणजेच मूलद्रव्याची रासायनिक अभिक्रिया कमी होते आणि नंतर वाढते. सर्वप्रथम आपण डावीकडून जसं उजवीकडे जाऊ तसं मूलद्रव्यामधील जे काही रासायनिक अभिक्रिया असते ती कमी होते आणि नंतर ती पुन्हा वाढते. त्यानंतर बघा, एका आवर्तामध्ये व्हॅलन्सी हे 1 पासून तर 4 पर्यंत वाढते आणि नंतर ती शून्यावर येते. म्हणजेच व्हॅलन्सी म्हणजे बघा मित्रांनो, इथे व्हॅलन्सी म्हणजेच कोणत्याही अणूमध्ये जे की सर्वात शेवटच्या कक्षेमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतात त्यांना आपण व्हॅलन्सी असं म्हणतो किंवा संयोगी इलेक्ट्रॉनसुद्धा असं म्हणतो. तर व्हॅलन्सी ही सर्वप्रथम 1 पासून तर 4 पर्यंत वाढत जाते आणि नंतर ती पुन्हा 4 पासून 1 पर्यंत अशी कमी होत येते. त्यानंतर बघा, आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या 1 ते 8 अशी वाढत जाते. त्यानंतर बघा, आवर्त सारणीतील कोणत्याही आवर्तामध्ये इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटीची मूल्य सामान्यत डावीकडून उजवीकडे जाताना वाढते. म्हणजेच आवर्त सारणीमध्ये प्रत्येक आवर्तामध्ये जी इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी असते त्याचं मूल्य हे जसजसं आपण डावीकडून उजवीकडे जाऊ तसं निगेटिव्हिटी म्हणजेच याचा अर्थ असा आहे की प्रत्येक आवर्त जे असतात आवर्त सारणीतील त्यामध्ये जसजसं आपण डावीकडून उजवीकडे जाऊ तसतसं त्यामध्ये विद्युत ऋणात्मकता जी आहे ती वाढत जाते. हे सुद्धा लक्षात असू द्या की आवर्त सारणीत आपण जसजसं डावीकडून उजवीकडे जाऊ तसतसं विद्युत ऋणात्मकता वाढत जाते. त्यानंतर बघा, आवर्त सारणीच्या कोणत्याही आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना इलेक्ट्रॉन निगेटिव्हचे मूल्य हळूहळू वाढत जाते. म्हणजेच त्याचाच अर्थ तोच आहे की विद्युत ऋणात्मकता ही वाढत जाते. तर बघा, त्यानंतर बघा, आवर्त सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना आयनीकरण क्षमतेचे मूल्य म्हणजेच आपण आवर्त सारणीत जसं डावीकडून उजवीकडे जाऊ तसतसं आयोनायझेशन जे असते ते वाढत जाते. आयनीकरण जे मूल्य असते ते वाढत जाते. त्यानंतर बघा, आवर्त सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना अणूचा आकार किंवा अणूची त्रिज्या कमी होत जाते. म्हणजेच आपण आवर्त सारणीत जसजसं डावीकडून उजवीकडे जाऊ तसतसं त्या प्रत्येक जे काही मूलद्रव्य आहेत त्या मूलद्रव्याची त्रिज्या आणि त्याचा आकार जो असतो तो कमी होतो. त्यानंतर बघा, आवर्त सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना घटकांच्या ऑक्साईडचे मूळ स्वरूप हळूहळू कमी होत जाते. तर पुन्हा बघा, काही प्रश्न येते आपण बघूया. प्रश्न क्रमांक 11 बघा, आवर्त सारणीतील आडव्या ओळींना काय म्हणतात? म्हणजेच आवर्त सारणीमध्ये ज्या आडव्या ओळी असतात त्यांना काय म्हणतात? तर त्याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, आवर्त असे म्हणतो आपण आवर्त सारणीतील ज्या आडव्या रेषा असतात त्यांना. तर आवर्त सारणीतील ज्या उभ्या ओळी असतात त्यांना आपण काय म्हणतो? तर त्याचं उत्तर असेल वर्ग. हे पण लक्षात असू द्या. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 12 बघा, लोहाची अणुसंख्या आहे म्हणजेच जे आयरन हे जे तत्व आहे ज्याला आपण Fe असं डिनोट करतो म्हणजे दाखवतो त्याचा अणुक्रमांक काय आहेत म्हणजेच ॲटॉमिक नंबर काय आहेत? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, 26. लोह म्हणजेच आयरनचा ॲटॉमिक नंबर हा 26 असेल म्हणजेच त्याचा अणुक्रमांक हा 26 असेल. अशाच प्रकारे काही महत्त्वपूर्ण असे काही आपण इथे मूलद्रव्य घेतले आहेत त्याचे अणुक्रमांक इथे बघून घ्या, परीक्षेला ते पण येऊ शकतात. तर बघा, Mgचा जो काही अणुक्रमांक आहे तो 12 आहे. Mg म्हणजेच मॅग्नेशियमचा अणुक्रमांक हा 12 आहे. त्यानंतर Al म्हणजेच ॲल्युमिनियमचा हा 13 येतो. त्यानंतर पोटॅशियम म्हणजेच K 11 येतो आणि लिथियमचा हा 3 येतो ॲटॉमिक नंबर. त्यानंतर बघा, मेंडेलीव आवर्त सारणीतील मूलद्रव्याच्या वर्गीकरणाचा आधार काय होता? म्हणजेच मेंडेलीवच्या
आवर्त सारणीतील मूलद्रव्याच्या वर्गीकरणाचा आधार काय होता? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 अणुवस्तुमान. त्यानंतर बघा प्रश्न, हेलियम कोणत्या प्रकारचा घटक आहेत? म्हणजेच हेलियम कोणत्या प्रकारचं तत्व आहे? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 हेलियम हा एक अक्रिय आहे. हेलियम हा एक गॅस आहे आणि हेलियम हा एक अक्रिय गॅस आहे, ज्याला आपण नोबल गॅससुद्धा असं म्हणतो. नोबल गॅस म्हणजेच अक्रिय गॅस. तर हेलियम हा एक अक्रिय गॅस म्हणजेच एक नोबल गॅस आहे. तर अशाच प्रकारचे काही नोबल गॅस इथे आपण बघूयात. तर आतापर्यंतच्या आवर्त सारणीमध्ये एकूण 7 नोबल गॅस जे आहेत आतापर्यंत आपल्याला सापडलेले आहेत. म्हणजे 7 नोबल गॅस जे आहेत ते सध्या नवीन आधुनिक आवर्त सारणीमध्ये आहेत. हे 7 नोबल गॅस असे आहेत. हेलियम याचा ॲटॉमिक नंबर हा 2 आहे. हा एक नोबल गॅस आहे. त्यानंतरचा नोबल गॅस आहेत निऑन, ज्याचा ॲटॉमिक नंबर 10 आहे. ॲरगॉन, ज्याचा ॲटॉमिक नंबर 18 येतो. त्यानंतर क्रिप्टॉन 36. त्यानंतर झेनॉन हा नोबल गॅस, ज्याचा ॲटॉमिक नंबर 54 येतो. रेडॉनचा ॲटॉमिक नंबर 88 येतो. हा एक सुद्धा काय तर नोबल गॅस आहे. आणि 7वा जो काही नोबल गॅस आहे तो आहे ऑर्गॅनिझॉन, ज्याचा ॲटॉमिक नंबर 118 आहे. तर अशा प्रकारे आतापर्यंत ज्ञात असे एकूण 7 नोबल गॅस आहेत. हे असं लक्षात असू द्यात आणि त्याचे ॲटॉमिक नंबरसुद्धा लक्षात असू द्यात. त्याच्यावरसुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर अशा प्रकारचे हे काही आधुनिक आवर्त सारणीच्या वर्गीकरणाच्या संबंधित काही प्रश्न होते. हा आपला आधुनिक आवर्त सारणीच्या वर्गीकरणाशी संबंधित प्रथम पार्ट आहे. याच्यानंतर आणखी एक पार्ट येईल, ज्यामध्ये आपण या संबंधित काही महत्त्वपूर्ण फॅक्ट इथे आपण चर्चा करूयात. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.